नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण PYQ क्वेश्चनची जी सिरीज चालू केलेली आहे त्याचा सेकंड पार्ट बघणार आहोत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, हा कंबाईन प्रिलिम्स 14 जूनला जे झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. एक वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. वस्तूची छापील किंमत दिल्या आणि वस्तूची खरेदी किंमत विचारल्या. मित्रांनो, अशा टाईपचा प्रश्न आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघितला होता, कारण ग्रुप सीला सुद्धा अशा टाईपचा प्रश्न विचारला होता. मग मी त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मित्रांनो. अशा टाईपचा प्रश्न आल्यावर काय सांगितलं होतं बघा, तर खरेदी किंमत डायरेक्ट करायचं म्हणलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं, तर खरेदी किंमत भागिले छापील किंमत. खरेदी किंमत भागिले छापील किंमत डायरेक्ट तुम्हाला रेशो घ्यायचा आहे मित्रांनो. आणि खरेदी किंमत म्हणजे काय मित्रांनो, तर खरेदी किंमत म्हणजे 100 वजा सूट. आणि छापील किंमत म्हणजे काय सांगितलं होतं, तर 100 प्लस जो काय टक्केवारीमध्ये नफा दिलाय तो. बरोबर आहे. पर्सेंटेजमध्ये जी काही सूट दिली असेल ती आणि टक्केवारीमध्ये जो नफा दिला असेल तो. ठीक आहे. तर खरेदी किंमत म्हणजे काय मित्रांनो, तर 100 वजा सूट आणि छापील किंमत म्हणजे 100 प्लस नफा डायरेक्ट येते. मग मला सांगा, सूट किती दिल्या त्यांनी, 25% नफा झालाय आणि 10% सूट आहे, म्हणजे खरेदी किंमत किती, तर 100 वजा 10 आणि नफा आहे 25%चा, तर 100 प्लस 25. म्हणजेच गुणोत्तर किती आलं, तर 90 भागिले 125. बरोबर आहे. हे 90 म्हणजे काय, तर ती झाली तुमची खरेदी किंमत मित्रांनो. आणि ते खाल्लं 125 म्हणजे काय, तर ती झाली तुमची छापील किंमत. बरोबर आहे. डायरेक्ट गुणोत्तर येते. मग आता मला सांगा, प्रश्नामध्ये दिलंय काय तुम्हाला, छापील किंमत दिली आहे. मग तुमच्याकडे छापील किंमत 125 आहे का नाही, म्हणजेच त्या 125 ची व्हॅल्यू तुम्हाला प्रश्नामध्ये 750 सांगितली आहे आणि विचारल्या वस्तूची खरेदी किंमत जी किती आहे, 90 आहे. तर हे 90 बरोबर किती. मग मला सांगा, 90 गुणिले किती होईल, 750 भागिले काय होईल, 125. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 25 पाचा 125, 25 त्रिक 75. बरोबर आहे. 5 एक 5, 5 सख 30. राहिलं काय, 90 गुणिले 6, 6 शून्य शून्य 6 नव्वे 54. म्हणजेच आन्सर किती आलं, 540. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 540, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा मित्रांनो. एकाच पेपरमध्ये तुम्हाला सेम पॅटर्नवर 2 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न कंबाईन प्रिलिम्स 14 जूनला झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलेला आहे. सेम टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. इथं काय विचारले, तर वस्तूची मार्क केलेली किंमत विचारल्या. मग मला सांगा, मार्क केलेली किंमत म्हणजेच काय विचारल्या, तर तुम्हाला छापील किंमत विचारल्या. मग तुम्हाला आताच सांगितलं होतं आपण, बरोबर आहे, डायरेक्ट रेशो घ्यायचा. कशाचा रे, खरेदी किंमत भागिले छापील किंमत. खरेदी किंमत भागिले छापील किंमत. मग मला सांगा, खरेदी किंमत म्हणजे काय मित्रांनो, तर खरेदी किंमत म्हणजे 100 वजा काय असते, सूट असते. तर 100 वजा सूट. ठीक आहे. आणि तुम्हाला आता सांगितलं मी, छापील किंमत म्हणजे काय, तर 100 प्लस नफा. बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो, सूट किती दिल्या, तर सूट दिल्या 10%ची, म्हणजेच खरेदी किंमत झाली 100 वजा 10 किती रे, 90. आणि नफा झालाय कितीचा, 20%चा, म्हणजेच काय झालं ते 100 प्लस 20 म्हणजे 120. मग आता हे 90 म्हणजे काय झालं, हे झाली तुमची खरेदी किंमत. बरोबर आहे. आणि मला सांगा, 120 म्हणजे काय झालं, ती झाली तुमची छापील किंमत. ठीक आहे. मग आता प्रश्नामध्ये काय दिलंय तुम्हाला, तर खरेदी किंमत दिली आहे बघा 1200. मग तुमच्याकडे 90 आहे का नाही, याचा अर्थ आता ह्या 90 ची व्हॅल्यू तुम्हाला 1200 दिल्या आणि विचारले आता छापील किंमत. छापील किंमत 120 आहे, तर त्या 120 ची व्हॅल्यू किती. मग तिरकस गुणाकार करा. 120 गुणिले मित्रांनो 1200 आणि हे भागिले काय येईल, 90 येईल. हे शून्य कटल मित्रांनो. 3 त्रिक 9, 3 चौक 12, हे शून्य, 3 एक 3, 3 चौक 12 आणि हे शून्य. बरोबर आहे. म्हणजे काय राहिलं मित्रांनो, तर बघा 40 गुणिले 40 म्हणजेच किती आलं मित्रांनो, तर हे होतंय 1600. किती होतंय, 1600. म्हणून त्या वस्तूची जी काय मार्क केलेली किंमत असेल ती असणार आहे किती, 1600. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. समजतंय मित्रांनो. चला पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. कंबाईन प्रिलिम्सला हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. दोन संख्या 5:7 या प्रमाणात आहेत. आपण ए आणि बी या दोन संख्या आहेत असं पकडू. पहिली संख्या मग 5 आणि दुसरी संख्या 7 यांचं गुणोत्तर दिलंय. ह्या दोन्ही संख्येमध्ये 12 मिळवलंय आणि नंतर जे गुणोत्तर झाले ते झाले 7:9. मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्ही बेसिकनं करायला गेलो तर बेसिकनं तुम्ही कसं करणार, पहिली संख्या 5 होती, दुसरी संख्या 7 होती. मग प्रत्येक संख्येत 12 मिळवले, मग +12 हे +12. बरोबर आहे. आणि त्यांचं नवीन गुणोत्तर किती झालं मित्रांनो, 7:9 झालं. मग हे तुम्ही तिरकस गुणाकार करणार, एक्सची व्हॅल्यू काढणार. एवढा वेळ परीक्षेत नाही मित्रांनो.
तुम्हाला इथल्या इथं सॉल्व्ह करायचं आहे. मला सांगा ना, पहिलं गुणोत्तर 5 जसे 7 होतं, दुसरं गुणोत्तर 7 जसे 9 होतं आणि दोन्ही संख्येमध्ये किती मिळवलं मित्रांनो? 12 मिळवलं का नाही? मला सांगा इथं गॅप सारखा आहे का नाही मित्रांनो? बघा 7 पासून 9 झाले प्लस 2 चा गॅप आहे. 5 पासून 7 झाले प्लस 2 चा गॅप आहे का नाही? म्हणजेच आपल्याकडे 2 मिळवलं इथं गुणोत्तरामध्ये आणि प्रश्नात 12 मिळवलं म्हणलंय. याचा अर्थ हे 2 बरोबर किती मित्रांनो? 12. 2 बरोबर किती आलं? 12. पुढे जायची गरज नाही. इथंच आन्सर आहे. शेवटची लाईन वाचा. काय विचारलंय? मूळ 2 संख्यामधला फरक किती? मूळ 2 संख्या कोणत्या होत्या पहिल्या? 5 आणि 7 होत्या का नाही? मग मला सांगा ह्या 2 संख्यामध्ये फरक कितीचा होता रे? 7x मधून 5x गेलं. 2 चा फरक होता का नाही? मग मला सांगा 2 चीच व्हॅल्यू किती आली? 12 आली का नाही? म्हणून आन्सर किती आलं? 12. पुढे जायची गरजच नव्हती मित्रांनो. फक्त एका स्टेपमध्ये आन्सर होतं. समजतंय? म्हणून प्रश्न नीट वाचत चला. परीक्षेमध्ये वेळ वाचत आहे. ठीक आहे? जर ह्या बेसिक्सचा जर तुम्ही यूज केला, ह्यानं येणार नाही अशातला प्रश्न नाही मित्रांनो, पण वेळ लागेल तुम्हाला. समजतंय? तुम्ही तिरकस गुणाकार करून x ची व्हॅल्यू काढणार, मग पुन्हा फरक घेणार, वेळ लागते. इथल्या इथं तुम्हाला हे गुणोत्तराची ट्रिक माहिती असते, तर तुम्ही सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे? पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. हा प्रश्न सुद्धा कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये विचारलेला आहे 14 जूनला. 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. बरोबर आहे. आता पुढे काय झाले? त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती. मित्रांनो सपोज ए आणि बी ह्या 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा रेशो दिलाय मित्रांनो तुम्हाला. बरोबर आहे. मग मला सांगा कार्यक्षमतेचा रेशो काय दिलाय बघा. तर वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल. सपोज वेगाने काम करणारी व्यक्ती ए आहे असं आपण पकडू. मग ह्याची जी कार्यक्षमता आहे ते दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे बी ह्या व्यक्तीच्या 3 पट आहे म्हणले. म्हणजे बी ची जर कार्यक्षमता 1 असेल मित्रांनो, तर ए ची कार्यक्षमता ह्याच्या 3 पट जास्त म्हणजे 3 पट आहे. बघा ना, वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करते. बरोबर आहे. 3 पट म्हणजे 1 ची 3 पट किती? 3. समजतंय? हे कार्यक्षमतेचा रेशो आला. मग ह्याच्यावरून तुम्हाला काम काढायचे मित्रांनो, तर टोटल काम कसं काढायचं लक्षात ठेवा. तर वेळ आणि कार्यक्षमता ह्यांचा जर तुम्ही गुणाकार केला मित्रांनो, तर तुम्हाला काय भेटत असतं? टोटल काम भेटत असतं. मग मला सांगा 2 व्यक्ती, दोघांना किती वेळ लागायला रे? 24 तास लागाले आणि दोघांची कार्यक्षमता किती आहे रे? 3 आणि 1 4 आहे का नाही? म्हणजेच टोटल काम किती झालं मित्रांनो? 24 चोक 96. बरोबर आहे. आता हे 96 काम करायचे कुणाला करायचंय? तर त्यांनी शेवटची लाईन दिली बघा. तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती. मग वेगाने काम करणारी व्यक्ती कोण आहे मित्रांनो? ए आहे का नाही? म्हणजे हे 96 लाडू एला खायचे आहेत आपल्याला, तर त्याला किती वेळ लागेल असं विचारलंय. तर एची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे कार्यक्षमता 3 आहे का नाही? म्हणून एला किती वेळ लागेल? तर 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 म्हणजेच एला किती तास लागतील? कारण तासात आहे, तर 32 तास लागतील. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 32, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे? तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे? तर हा कार्यक्षमतेचा प्रश्न होता काळकामचा. महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा टाईपचा प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतात. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. हा आता आयताचं क्षेत्रफळ भूमितीचा प्रश्न आहे मित्रांनो. एका आयताची लांबी 40% वाढवली म्हणले. बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ काय असतं रे? बघा आयताचे जे क्षेत्रफळ असतं मित्रांनो लक्ष द्या. तर आयताचे क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. काय असतं? लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे. मग त्याने असं म्हणलंय की त्याचं लांबी वाढवल्या 40% वाढवल्या आणि क्षेत्रफळ तेवढंच पाहिजे म्हणलंय. जर क्षेत्रफळ कॉन्स्टंट पाहिजे असेल आणि जर लांबी वाढवली मित्रांनो बघा लांबी जर वाढवली तर रुंदीला कमी करावं लागेल कारण क्षेत्रफळ काय पाहिजे म्हणले तेवढंच पाहिजे. म्हणजे हे व्यस्त प्रमाण असणार का नाही? बरोबर आहे. तर तेच विचारले तुम्हाला की जर आयताची लांबी 40% वाढवली तर त्याची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल जेणेकरून आयताचं क्षेत्रफळ तेवढंच राहील. बरोबर आहे. तर साधा सिंपल प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा. काय करायचं बघा. लांबी कितीनं वाढली मित्रांनो? 100 होती लांबी. कितीनं वाढली रे? 40% वाढवली म्हणजे नवीन गुणोत्तर झालं 140. जर लांबी वाढवली तर रुंदीला कमी करावं लागेल का? कारण क्षेत्रफळ तेवढंच राहिलं पाहिजे. म्हणून काय करायचं? व्यस्त प्रमाण म्हणजे उलटं करायचं फक्त ह्याला रेशोला. तर 140/100. मग मला सांगा रुंदी 140 होती 100 झाली. कितीनं कमी झाली? 40 कमी झाली. कशावर? ओरिजिनल किती होती? 140 टक्के काढायचे आहेत म्हणून इंटू 100. ठीक आहे. फक्त कन्सेप्च्युअल प्रश्न होता मित्रांनो टक्केवारीमध्ये. ठीक आहे. 0 कटला. राहिलं काय बघा. बेदोनी 4 आणि बेसती 14. बरोबर आहे. आता तुम्हाला ही डायरेक्ट अपूर्णांकाची जर व्हॅल्यू माहिती असते टक्केवारी तर डायरेक्ट आन्सर आलं असतं मित्रांनो. कारण 2/7 ची व्हॅल्यू किती असते टक्केवारीत? 28.47% असते. तर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो बघा. 100 गुणिले 2 किती रे? 200 आणि राहिले खाली 7. ह्याला जर 7 न तुम्ही भागलं तर बघा 7 दोन्ही 14, 6 उरले 60 झाले. बरोबर आहे. 7 × 8 = 56 किती उरले? 4 आणि भागिले 7.
म्हणजेच किती येत आहे तर 28.4/7% ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, कंबाईन्ड प्रिलिम्सला हा सुद्धा विचारला प्रश्न आहे. 2 रेल्वे गाड्या ट्रेनचा प्रश्न आहे. एकाच दिशेने, दिशा समान आहे बघा. मित्रांनो लक्षात ठेवा, जर दिशा समान असेल तर वेगांची काय होत्या वजाबाकी होत्या. दिशा समान असेल तर वेगांची काय होत्या वजाबाकी होत्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. रिलेटिव्ह स्पीड लागते आणि जर दिशा विरुद्ध असेल तर वेगांची काय होत्या बेरीज होत्या. आता दिशा समान आहे, वेग दिलाय, एकाची 112 किलोमीटर आहे, दुसऱ्याची 176 किलोमीटर स्पीड आहे. म्हणजे यांची वजाबाकी होणार. म्हणजे वेग किती झाला रे बघा, 12तून 6 गेले, 6 उरले. इथं राहिले किती मित्रांनो 10, 10तून 7 गेले, 3 उरले. 36 किलोमीटर प्रति तास हा वेग आला. बरोबर आहे. वजाबाकी होणार कारण दिशा समान आहे. आता वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती असं विचारलंय. मित्रांनो लांबी म्हणजे अंतर काढायचंय. बरोबर आहे. अंतर इज इक्वल टू काय असतं रे मित्रांनो, वेळ गुणिले वेग. काय असतं, वेळ गुणिले वेग. मला सांगा वेळ दिल्यानं किती 20 सेकंद. जर सेकंदात दिला असेल तर वेग मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे आणि वेग आहे तुमचा 36 किलोमीटर मध्ये. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करताना 5/18 करावं लागेल. 18 एक 18, 18 दोन्ही 36, म्हणजेच किती आलं बघा 20 गुणिले हे 5 दोन्ही 10, म्हणजेच किती आलं तर 20 10 200 हे मीटर मध्ये येईल. ठीक आहे. म्हणून वेगवान गाडीची लांबी किती येईल तर 200 मीटर, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. ट्रेनचा प्रश्न होता मित्रांनो, बेसिक कन्सेप्टवर आहे. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा इथं काय की जर दिशा समान असेल तर वेगांची वजाबाकी, दिशा विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज. ठीक आहे. ही कन्सेप्ट महत्वाची होती. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, इथं टक्केवारीचा प्रश्न आहे मित्रांनो. कंबाईन प्रिलिम्सला हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. टीना हिने काही आंबे खरेदी केले म्हणले. बरोबर आहे. आता टक्केवारी म्हणलं की आपण 100% पकडायचं मित्रांनो. ठीक आहे. आता टीनाकडे 100% आंबे होते असं आपण पकडूया. मग तिनं काय केले, त्यातले 10% आंबे सडके होते म्हणाले. मग 100चे 10% किती मित्रांनो, 100चे 10% म्हणजे 10. बरोबर आहे. याचा अर्थ 10 आंबे सडके म्हणजे खराब होते. बरोबर आहे. बघा 10 आंबे काय होते सडके होते. एवढं कळलं. मग उरलेले शिल्लक म्हणले, आता मग 100 मधले 10 सडके निघाले, म्हणजेच उरले किती रे 90 राहिले का नाही मित्रांनो, हे शिल्लक राहिले. आता जे शिल्लक राहिले होते मित्रांनो त्याच्या 80% म्हणले. बघा शिल्लक आंब्यापैकी 80%, शिल्लक 90 आहेत, ह्या 90चे 80% किती 72 येतात. बघा 80% म्हणजे भागिले 100, कुणाचे शिल्लकचे, शिल्लक 90 आहे. 0 0 0 कटला 9 8 72. बरोबर आहे. म्हणजे जे 90 होते त्याचे 80% किती येतात 72 येतात. बरोबर आहे. तर त्यांना असं म्हणलंय की 80% आंबे मित्रांना दिले. बरोबर आहे. म्हणजे हे 72 कुणाला दिलेत मित्रांना दिलेत. बरोबर आहे. होते किती मित्रांनो 90 होते, 90 मधले 72 मित्रांना दिले, म्हणजे अजून शिल्लक किती आहेत 90 मधून 72 गेले. बघा 10तून 2 गेलं 8 उरलं, इथं राहिला 8, 8तून 7 गेलं 1 उरलं, अजून शिल्लक 18 आहेत. बरोबर आहे. आणि उरलेले तिच्याकडे आंबे 45 असतील म्हणजे हे आपल्याकडे उरलेले आहेत आता. बरोबर आहे. आपल्याकडे उरले किती 18, आपल्याकडे 18 उरलेत आणि तिच्याकडे प्रश्नामध्ये उरलेत किती 45, म्हणजे हे 18 बरोबर 45. तर विचारले तिनं बाजारातून किती आंबे खरेदी केले होते, किती घेतले होते रे 100 घेतले होते का नाही, तर हे 100 बरोबर किती. ठीक आहे. मग तिरकस गुणाकार बघा 100 गुणिले 45 भागिले 18, मग 9 दुनी 18, 9 पाची 45, 2 नकट होईल, बे पंचे 10, बे शून्य शून्य, 5 शून्य शून्य आणि 5 5 25, म्हणजेच किती आंबे खरेदी केले होते तर 250 आंबे खरेदी केले होते. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 250, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तर मित्रांनो हे टक्केवारीचे असे प्रश्न भरपूर वेळेस, तुम्हाला कुठलीच परीक्षा नाही ज्या परीक्षेमध्ये टक्केवारीवर प्रश्न विचारला नाही. कंबाईनमध्ये तर महत्त्वाचा आहे मित्रांनो हा टॉपिक. हमखास तुम्हाला कंबाईनच्या ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये मेन्समध्ये शेकडेवारीवर प्रश्न असतो म्हणजे असतो. ठीक आहे. समजलंय. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, हा सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. हा सुद्धा कंबाईन प्रिलिम्सला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न बेसिक आणि ट्रिक्स दोन्ही पद्धतीने करता येईल. एक तर तुम्ही ऑप्शन न करू शकता. बघा रणधीर जवळ 10,000 रुपये होते. किती होते टोटल 10,000 होते. बरोबर आहे. 10,000 मधले त्यानं स्कीम ए मध्ये 5% दर साल दर शेकडा सरळ व्याजाने गुंतवलेत आणि स्कीम बी मध्ये उरलेले 8% दर साल दर शेकडा सरळ व्याजाने गुंतवलेत. 1 वर्षानंतर त्याला 710 रुपये सरळ व्याज मिळाले, तर स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली. हा प्रश्न तुम्हाला ऑप्शन न करता येईल. बघा ह्याचा आन्सर आहे मित्रांनो 7,000. बघा आपण आधी ऑप्शन न करू आणि नंतर बेसिक नाही सांगतो.
मग मला सांगा टोटल 10,000 होते. 10,000 मधले 2 स्कीममध्ये ए आणि बी मध्ये गुंतवलेत. मग जर बी स्कीममध्ये किती गुंतवलेत हा प्रश्न विचारलाय. आपण ऑप्शन बघितलं बी स्कीममध्ये 7,000. जर बी स्कीममध्ये 7,000 गुंतवले असतील तर टोटल 10,000 होते. म्हणजे ए स्कीममध्ये किती गुंतवले असतील तर 3,000 गुंतवले असतील. बरोबर आहे. मग मला सांगा व्याज कसं आहे? सरळ व्याज आहे आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. ए स्कीममध्ये किती व्याजाचा दर आहे? 5%. म्हणजे 5% व्याज लागेल का नाही? तर मला सांगा 3,000 गुंतवले होते. त्या 3,000चे 5% एवढं व्याज लागलं असेल. म्हणजेच किती व्याज भेटलं स्कीम ए मध्ये? 0, 5 त्रिक 15, ₹150 व्याज स्कीम ए मध्ये भेटलं. स्कीम बी मध्ये 7,000 गुंतवले आणि ते 8% दर साल दर शेकडा दरानं, तर 7,000चे 8%. बरोबर आहे. तर 7,000चे 8% किती येतील मित्रांनो? बघा, हे 2 शून्य हे 2 शून्य कटलं. 8 शून्य शून्य 8 सती 56. इथं स्कीम बी मध्ये ₹560 व्याज मिळालं आणि दोन्ही स्कीम मध्ये मिळून 1 वर्षानंतर त्याला ₹710 व्याज मिळाले. येतंय का बघा दोघांची बेरीज? 560 आणि 150 दोघांची बेरीज 710 यायला पाहिजे. 0, 6 आणि 5 11, हातचा 1 आला, 6 आणि 1 7. आलं का 710? बरोबर आहे. म्हणजेच त्यानं स्कीम बी मध्ये किती गुंतवले? 7,000. हे झालं ऑप्शन न मित्रांनो. बरोबर आहे. पण जर तुम्हाला ऑप्शन न करायचं नसेल मित्रांनो, तर हा प्रश्न तुम्हाला बेसिकनं सुद्धा करता येईल. कसा? बघा, आपण बेसिकनं सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवूया. ठीक आहे. तर ज्याला ऑप्शन न करायचे त्यानं ऑप्शन न करा. ज्याला बेसिक न करायचे त्यांना बेसिक न करा. ठीक आहे. बेसिक न थोडे कॅल्क्युलेशन मोठे होतात, बाकी काही होत नाही मित्रांनो. ठीक आहे. तर आपण हा बेसिक न हे प्रश्न सॉल्व्ह करू. बघा कसं करायचं बेसिक न सॉल्व्ह, लक्ष द्या. बघा, बेसिक न सॉल्व्ह करत असताना आता आपल्याला काय करायचंय बघा. चला, टोटल ₹10,000 गुंतवलेत का नाही? मला सांगा स्कीम ए आणि स्कीम बी मध्ये टोटल दोन्ही स्कीम मध्ये मिळून 10,000 गुंतवलेत. मग स्कीम ए मध्ये सपोज मी ₹X गुंतवले. बरोबर आहे. स्कीम ए मध्ये ₹X गुंतवले. किती टक्के दराने रे? 5% दराने. बरोबर आहे. मग सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहिती आहे. मुद्दल दर मुदत. बरोबर आहे. मुदत किती वर्ष आहे? 1 वर्ष. भागिले किती? 100. प्लस स्कीम बी मध्ये किती गुंतवले असतील? टोटल 10,000 आहेत. 10,000 मध्ये एक्स ए मध्ये गुंतवले तर राहिलेले किती? 10,000 मधून हे ए मधले जर एक्स वजा केले तर स्कीम बी मध्ये 10,000 मायनस एक्स गुंतवले. किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी. व्याजाचा दर किती? 8%. बरोबर आहे. किती वर्ष? 1 वर्ष. भागिले किती? 100. आणि असं मिळून 1 वर्षानंतर व्याज किती भेटाले? ₹710. बरोबर आहे. मग बेस समान आहे, पाया समान आहे. हे खाली 100 घेतलं. वरचा जो गुणाकार केला हे किती झालं? 5x. प्लस इथं बघा गुणा, हे 8 गुणिले 10,000 किती झाले रे? 80,000 झाली. बरोबर आहे. वजा 8x झालं. ठीक आहे. हे बरोबर किती मित्रांनो? हे 710. म्हणजे भागाकारातले 100 इकडे गुणाकारात जातील का नाही? मग हे 5x आणि 8x ची वजाबाकी केली तर किती झालं? -3x झालं. कारण 8x मधून 5x गेल्या किती उरतात? कारण वजाचं चिन्ह मोठं आहे ना, मोठ्या संख्येचं, म्हणून वजा आलं. ठीक आहे. 8x मधून 5x गेले, -3x आलं. हे प्लस 80,000. बरोबर किती मित्रांनो? हे 710 आणि इकडे 100 वरचे 2 शून्य. मग मला सांगा हे -3x बरोबर इकडे 80,000 इकडे वजामध्ये जातील. हे 71,000 मधून जर हे 80,000 वजा केले तर किती उरतंय बघा. हे -3x बरोबर हे किती आलं? -9,000 आलं. मग हे मायनस मायनस कटलं तर x ची व्हॅल्यू किती येईल? 3 त्रिक 9, 3,000. जर x ची व्हॅल्यू 3,000 आली मित्रांनो, x म्हणजेच काय? ए मध्ये गुंतवलेले. याचा अर्थ ए मध्ये त्यानं किती गुंतवले? तर ए मध्ये ₹3,000 गुंतवले. जर ए मध्ये 3,000 गुंतवले असतील, टोटल 10,000 होते, तर विचारले बी स्कीम मध्ये किती गुंतवले? बी मध्ये 10,000 वजा एक्स म्हणजेच 10,000 मधून एक्स ची व्हॅल्यू किती आली? 3,000. 10,000तून 3,000 गेले, किती उरले? 7,000 उरले का नाही? म्हणजे स्कीम बी मध्ये किती गुंतवले? तर 7,000. तर याही पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. समजतंय? बेसिक आणि ऑप्शन दोन्ही पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. पुढे जाऊ. बघा, पुढला प्रश्न सुद्धा मित्रांनो कंबाईन प्रिलिम्सला विचारलेला आहे. काय म्हणलं? एक आयताकृती पट्टीची. बघा, हे आयत आहे मित्रांनो, बरोबर आहे. आणि हे आयताकृती पट्टीची काय दिली त्यांनी आपल्याला? मोठी बाजू म्हणजे ही बाजू दिली किती? 40 सेंटीमीटर. जर ही 40 सेंटीमीटर असेल, त्यांनी विचारले काय? कर्ण 1 सेंटीमीटरने मोठा आहे. सपोज हा कर्ण आहे मित्रांनो, बरोबर आहे. 1 सेंटीमीटरनं मोठा आहे म्हणजे किती झाला? हा 41 सेंटीमीटर. आयताकृती पट्टीची परिमिती किती? परिमिती म्हणजे काय असतं रे? तर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. बरोबर आहे. मग मला सांगा आता पायथागोरसचा प्रमेय तयार होईल मित्रांनो. बघा, ही झाली उंची मित्रांनो, ही झाली उंची. बरोबर आहे. हा झाला कर्ण आणि हा झाला पाया. आता तो फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. कर्ण वर्ग बरोबर काय असतं रे? पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. हा पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे. कर्ण किती आहे? 41 म्हणजे 41चा वर्ग. हे पाया 40 आहे, 40चा वर्ग. ह्याच्यावरून तुम्हाला उंची काढता येईल मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू निघाली इथली. बरोबर आहे. 41चा वर्ग किती असतो? 1681. आणि 40चा वर्ग असतो 1600 प्लस हा उंचीचा वर्ग. मग इकडे प्लस इकडे मायनस मध्ये येतील.
1681 वजा 1600 बरोबर येईल उंचीचा वर्ग. बरोबर आहे. म्हणजेच किती आलं हे 81 बरोबर उंचीचा वर्ग. मग ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर उंचीची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? 9 येईल का नाही? किती येईल? 9 सेंटीमीटर. आणि आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. हे बाजू 40 असेल, ती समोरची बाजू सुद्धा 40 असेल का नाही? आता हे उंची किती आली? 9 आली का नाही? जर हे 9 असेल तर ह्याच्या समोरची बाजू सुद्धा 9 असेल. विचारल्या परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. तर बेरीज करा. हे 40 आणि हे 40 किती झालं? 80 प्लस हे 9 आणि हे 9 किती झालं? 18. तर परिमिती किती आली? 0 आणि 8 8 8 आणि 1 9 किती आली? 98 सेंटीमीटर. ठीक आहे. जे ऑप्शन नंबर तुम्हाला 4 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. कंबाईन प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशनचा. वर्गमुळामध्ये 45 आहे मित्रांनो. काय आहे? वर्गमुळामध्ये 45 प्लस दुसऱ्या वर्गमुळात आहे 245 भागिले आहे मित्रांनो वर्गमुळामध्ये 320 वजा वर्गमुळात 180. मित्रांनो ह्या वर्गमुळात 45 आहे, त्याची अशी फॅक्टर पाडा जेणेकरून एकाच तरी वर्गमूळ निघलं पाहिजे. म्हणून त्या 45ला तुम्ही असं लिहू शकता काय? वर्गमुळात 9 गुणिले 5 प्लस ह्या 245ला सुद्धा असं लिहा जेणेकरून एकाच तरी वर्गमूळ निघलं पाहिजे. तर मी 49 गुणिले जर 5 केलं बघा, 5 9 45 ह्याचे 4 आले, 20 आणि 4 24 285 येते का नाही? म्हणजे ह्या 245ला तुम्ही 49 गुणिले 5 लिहू शकता. तसं का? कारण 49चं वर्गमूळ निघते आणि इथं 9चं वर्गमूळ निघते. समजते? 320ला बी असं लिहा जेणेकरून वर्गमूळ निघेल. तर 320ला तुम्ही असं लिहू शकता मित्रांनो 64 गुणिले 5 बघा 25 5 सक 30 आणि 2 32 कारण 64चं वर्गमूळ निघते. वजा ते 180ला सुद्धा असं लिहा ज्याचं करून एखाद्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे. 180ला कसं लिहिणार मित्रांनो तुम्ही? तर 180ला तुम्ही 36 गुणिले 5 लिहू शकता का? 5 सख 30 5 त्रिक 15 आणि 3 18 बरोबर. येते 180 म्हणजे 36चं वर्गमूळ निघते. बरोबर आहे. तर हे 36 गुणिले 5. मग आता मला सांगा आपण हे लिहिलेलं वर्गमूळ काढून घेऊ आता. बघा जर वर्गमूळ काढलो मित्रांनो तुम्ही तर बाकीचं काय राहते बघा. लक्ष द्या. ह्याचा जर वर्गमूळ तुम्ही काढला आता बघा ह्या 9चं वर्गमूळ किती निघते? बाहेर 3 निघालं का नाही? म्हणजे वर्गमुळात राहिलं 5 प्लस इथं सुद्धा ह्या 49चं जर वर्गमूळ काढलं तर ते 7 निघतंय आणि वर्गमुळात राहील 5. छेदस्थानी सुद्धा मित्रांनो 64चं वर्गमूळ काढलं तर 8 येते. हे वर्गमुळात 5 वजा 36चं वर्गमूळ काढलं तर ते किती येईल रे? 6 आणि राहिलं काय? वर्गमुळामध्ये 5. समजतंय? वरची बेरीज करा. 3 आणि 7 किती झाले? 10 झाले का नाही? हे 10 आणि हे वर्गमुळामध्ये 5. छेदस्थानी काय आहे मित्रांनो? 8 मधून 6 गेले किती उरले रे? 2 आणि हे वर्गमुळात 5. हे वर्गमुळातलं 5 वर्गमुळातलं 5 कटलं का नाही? म्हणजे राहिलं काय मित्रांनो? तर 10 भागिले 2 आणि 10 भागिले 2 बरोबर किती? 2 पंचे 10 5. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 5 जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो कंबाईन प्रिलिम्स मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारलाय बघा. इक्वेशनचा क्वेश्चन आहे 2x प्लस 3y ची व्हॅल्यू दिल्या 118 आणि 2x मायनस 3y ची व्हॅल्यू दिल्या त्यांनी -62 तर y ची किंमत काढायच्या. मित्रांनो ह्याची जर बेरीज केली तुम्ही तर प्लस 3y मायनस 3y कटतंय. 2x 2x झाले 4x मित्रांनो. 118 मधून 62 जर गेले तर 8तून 2 गेले 6 उरले, 11तून 6 गेले 5 उरले, 56 आलं. तर x ची व्हॅल्यू किती येईल बघा. 4 1 4 4 1 16. जर x ची व्हॅल्यू 14 आली मित्रांनो, आपल्याला y ची विचारली आलेली x ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करू आपण. 2 गुणिले 2x आहे ना, तर x ची व्हॅल्यू 14 प्लस 3y बरोबर 118. म्हणजे 14 दोन्ही 28 झालं का नाही? प्लस 3y बरोबर 118 इकडे प्लस इकडे मायनस मध्ये म्हणून हे काय होईल? 3y बरोबर 118 वजा 28. तर 3y ची व्हॅल्यू किती येईल बघा. 8तून 8 गेलं 0, 11तून 2 गेले 9 म्हणजेच 90 आलं. तर हे y ची व्हॅल्यू काय येईल मित्रांनो? तर 3 त्रिक 9 3 0 0 म्हणून y ची व्हॅल्यू येईल 30. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न हा सुद्धा प्रश्न कंबाईन प्रिलिम्सला विचारला मित्रांनो. बघा प्लस म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, भागिले म्हणजे मायनस, मायनस म्हणजे प्लस. तर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. बघा 231 गुणिले म्हणजे काय रे? ते गुणिले म्हणजे भागिले, इथं भागिले टाका 11. बरोबर आहे. प्लस म्हणजे काय? प्लस म्हणजे गुणिले, तर गुणिले 23. चला वजा म्हणजे काय? तर वजा म्हणजे प्लस, तर इथं टाका प्लस 82 आणि भागिले म्हणजे काय? तर भागिले म्हणजे मायनस, तर हे मायनस 40. मग आता बॉडमासनुसार आधी भागाकार होते. मग 11 दोन्ही 22 एक उरला 11 एक 11 21 आलं. बरोबर आहे. हे गुणिले 23 प्लस 82
वजा 40. पुन्हा बॉडमास नुसार गुणाकार होते. 23 एक 23 ला 3 हातचे 2 आले. 23 दोन्ही 46, 46 आणि 2 48 प्लस 82 वजा 40. माझी बेरीज जर केली तर 3 आणि 2 5 झालं. 8 आणि 8 16 हातचा 1 आला. 565 वजा 40. 5तून 0 गेलं 5, 6तून 4 गेले 2 आणि हे 5. म्हणजेच फायनल आन्सर आलं मित्रांनो 525, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? कंबाईन प्रिलिम्सला हा सुद्धा प्रश्न विचारलाय. हे लॉजिक काय आहे मित्रांनो? इथे ह्या दोघांची वजाबाकी केली आहे. बघा 72 मधून जर 38 गेलं, 12तून 8 गेले 4 उरले, तर राहिले 6, 6तून 3 गेले 3, 34. इथं आलं 34. आता ह्या दोघांची वजाबाकी आणि हे 34 ची डबल आहे 68 इंटू 2 केल्यावर. तसंच इथं आहे का बघा, ह्या दोघांची वजाबाकी करा. 137 मधून जर तुम्ही 87 वजा केले, 7तून 7 गेले 0, 13तून 8 गेले 5, 50 आलं. फरक 50 आला का नाही? 50 गुणिले जर 2 केलं तर काय येते? 100 येते. तसंच इथं बघा 54 वजा 30 करा. किती आलं? 4तून 0 गेलं 4, 5तून 3 गेले 2, किती आलं? 24. आणि 24 गुणिले 2 करा, इथला नंबर भेटेल. तर 24 दोन्ही 48, म्हणून इथं काय येईल? 48, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं लॉजिक होतं मित्रांनो ह्या प्रश्नाचं. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. नंबर सिरीजचा प्रश्न आहे. हा सुद्धा कंबाईन प्रिलिम्सला विचारलाय. मित्रांनो इथं जर फरक घेतला तुम्ही, बघा 14 पासून 27 झाले. फरक घ्या. 7तून 4 गेले 3, 2तून 1 गेला 1, 13चा फरक आहे. इथं जर फरक घेतला, 14तून 7 घातली 7 उरले, 3मधून 2 घातला 1, 17. इथं गॅप आहे मित्रांनो. पुढे बघितला इथं इथं गॅप आहे. ठीक आहे. इथं जर फरक बघितला होता कितीचा यायला बघा. तुम्ही जर खाली बघितला मित्रांनो, बघा 13, 17 4चा फरक आहे. जर पुढे 4चा फरक म्हणलं मित्रांनो, तर 17 आणि 4 21 व्हायला पाहिजे आणि 21 आणि 4 25 व्हायला पाहिजे. बरोबर आहे. चेक करू आपण. मला सांगा इथं 13, इथं 17चा फरक, पुढे 21चा फरक जर असला तर 44 मध्ये जर 21 ऍड केले तर पुढला नंबर भेटायला पाहिजे. 4 आणि 1 5, 4 आणि 2 6. ऑप्शन मध्ये 65 दिसतंय मित्रांनो. जर तुमचं इथं 65 आलं तर पुढला नंबर चेक करू आपण. बघा 13चा फरक, 17चा फरक, 21चा फरक, म्हणजे पुढे काय येईल? 17 आणि 4 21, 21 आणि 4 25 यायला पाहिजे. म्हणजे 65 मध्ये जर 25 ऍड केले तर पुढला नंबर 90 भेटायला पाहिजे. बघा 5 आणि 5 10, हातचा 1 आला, 7 आणि 2 9. भेटते का 90? भेटलं. म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 65 एकदम करेक्ट आहे, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण जे काय PYQ प्रश्नाची सिरीज चालू केलेली आहे ते बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.